फडणवीसांचं शतक जरांगेंनी रोखलं. डायरेक्ट गेम ओव्हर. फडणवीस शेवटपर्यंत खेळले. फक्त मागच्या जरांगेंनी स्टंप आउट केलं आणि मॅच गेली. ठाकरेंशी बदला. पवारांना आसमान दाखवणं. पुन्हा सत्तेत येऊन बाजी हातात घेणं. ऑल क्रेडिट गोज टू देवेंद्र फडणवीस. फक्त शेवट स्टंपच्या मागे जरांगे आले आणि गेम फिसकटला. नेमकं घडलंय का? देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अक्षरशः धुडगूस घातला. देवेंद्र फडणवीसांची चाणक्य बुद्धिमत्ता, देवेंद्र फडणवीसांची नीती, देवेंद्र फडणवीसांची यंत्रणा आणि देवेंद्र फडणवीसांचं डोकं, सगळ्याच गोष्टींना मानलं पाहिजे बुवा. कारण देवेंद्र फडणवीसांनी केलेली पेरणीच तितकी स्ट्रॉंग आहे. भलेही 2019ला आत्मविश्वासाने किंवा अहंकाराने भरलेले देवेंद्र फडणवीस म्हटले असावेत की मी पुन्हा येईन. 2019च्या सत्ता काळात ठाकरेंनी मी पुन्हा येईन हे स्वप्न देवेंद्र फडणवीसांचं पूर्ण होऊ दिलं नाही. म्हणून देवेंद्र फडणवीस बॅकफुटला गेले होते. पण बॅकफुटला गेलेला माणूस कधीच बॅकफुटला समजायचा नसतो. तो तितक्याच रेसनी पुढे येणार असतो. हे 2022च्या जून महिन्यामध्ये दिसून आलं होतं. 22 जून ही ती तारीख होती ज्या दिवशी सत्तेच्या घडामोडी पलटणार होत्या. आणि याच दिवसापासून देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा इन झाले आणि सगळं क्रेडिट स्वतःकडे घेतलं. एकनाथ शिंदेंचा पक्ष फोडल्यानंतर आता वाटलं बास. देवेंद्र फडणवीसांना सत्ता स्थापन करण्यासाठी किंवा पुन्हा सत्तेत येण्यासाठी जितकं संख्याबळ हवं होतं तितके एकनाथ शिंदे घेऊन आले होते. आता फोडाफोडी होणार नाही. त्यामुळे पवार सुद्धा बिनधास्त होते. परंतु 1 वर्ष जात होतं. मंत्रिमंडळ विस्तार आजही पूर्ण झालेला नाही. बरेचसे आमदार जे होते ते रात्रीच्या पहाटेच्या साखर झोपेमध्येच मंत्रिपदाची स्वप्न बघत होते. बंगले फायनल करत होते. पण बघता बघता दिवस जात होते. पण एकनाथ शिंदेंच्या आमदारांचा उरलेल्या मंत्रिपदाचा विस्तार झालेला नव्हता. अशातच पुन्हा 2023ची एंट्री होती. 2023मध्ये पुन्हा तोच महिना समोर येतो आणि त्याच महिन्यामध्ये राजकीय घडामोडी घडायला सुरुवात होतात. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसोबत सत्तेत सामील होतात. आणि मग लोकांना मान्य करावं लागलं की देवेंद्र फडणवीसांचं डोकं जबरदस्त आहे. इथपर्यंत ठीक होतं. 2024चं इलेक्शन कदाचित होऊ शकतं. महायुती मारणारही होती. पण मनोज जरांगे पाटलांची एंट्री झाली. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला इतकं वेटेज आलं नसतं. आरक्षणाच्या मुद्द्याला इतकं वेटेज आलं नव्हतं. 58 मराठ्यांचे मोर्चे गुंडाळले गेले. तर एकट्या मनोज जरांगे पाटलांना गुंडाळणं कितीसं अवघड होतं. परंतु तेही जमलं नाही. त्याला कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा ओव्हर कॉन्फिडन्स. पोलिसांनी अंतरवालीला जाऊन त्या ठिकाणच्या लोकांवरती लाठीचार्ज केला. प्रकरण महाराष्ट्रभर चिघळलं की मराठ्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच दिले असावेत. यामध्ये तथ्य किती, घडलं काय, कोणाचा कसूर, कोण बेकसूर हे काहीच कळलं नाही. परंतु सगळं खापर जे होतं ते आंदोलकांच्या लाठीचार्जचं देवेंद्र फडणवीसांवर फुटलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मनोज जरांगे पाटलांचं स्टेटमेंट येतं. देवेंद्र फडणवीस हाच माणूस यामागे. फडणवीसांना कधी आपल्याला आरक्षण द्यायचंच नाहीये. मला त्यांच्यावरती विश्वासच नाहीये. टोकाची टीका मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर केलं आणि मराठ्यांसाठी मराठी विरोधी नेता म्हणून देवेंद्र फडणवीस प्रोजेक्ट झाले. मग उरले एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे मराठा आमदार आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की जर सरकारने ठरवलं म्हणजे एकनाथ शिंदेंनी ठरवलं तर आरक्षण देऊ शकतात. एकनाथ शिंदे येतात. मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सोडतात. 40 दिवसांचा वेळ देतात. दिवस निघून जातात. अंतिम टप्प्यात 4 दिवसांवरती नेमकं मराठा समाजाबाबत त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळतं की नाही याचा रिझल्ट आहे. पण अजूनही सरकार काही पावले उचलतंय की नाही या संभ्रमात मनोज जरांगे पाटील होते. आणि त्यांनी पुन्हा एकदा तोंडसुख एकनाथ शिंदेंवर घेतलं की एकनाथ शिंदेंच्या मनात सुद्धा आरक्षण देणं नाहीच आहे. यामध्ये अजित पवार सुद्धा तितकेच डॅमेज झाले. आणि एकंदरीतच काय तर जितक्या मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज जरांगे पाटलांच्या मागे उभा राहिला त्यावरून तर इतकंच दिसतंय की 2024चं इलेक्शनाचा सगळा डावपेच फिसकटला जाणार. आणि त्याही पुढे जाऊन सांगते की देवेंद्र फडणवीसांनी जितकी पेरणी केली जवळपास ते शतक पूर्णच करणार होते. पण मागे स्टंपला बॉल मारून जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांची विकेट घेतली. आता फडणवीस इतके बॅकफुटला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेलेत की त्यांनी प्रयत्न केले तरी सुद्धा मराठा आरक्षणाचं मत वळवताना त्यांची नाकीनं होणार आहे. काय वाटतंय? व्यक्त व्हा. मुद्दा विषय पटला? होऊ द्या शेअर. जय महाराष्ट्र पब्लिक.